महाराष्ट्र केसरी नगर येथे होत असताना खरं तर शिवराज राक्षे याला 3 वर्षाचं खरं तर निलंबन केल्याची माहिती सध्या समोर येते. आपण सध्या त्याच्या घरी आलेलो आहोत. त्याच्या आई आपल्यासोबत आहे. मला सांगायची ज्या पद्धतीने काल सामना झाला, पंचांनी निर्णय काहीतरी चुकीचं दिल्यामुळे त्यांनी पंचांची कॉलर आणि त्या ठिकाणी लाथ मारली गेली. त्याचं 3 वर्षासाठी निलंबन केलं. काय सांगाल? निलंबन केलंय 3 वर्षासाठी. पण कॉलर कशामुळे धरली? पंचांना जशी याला शिक्षा दिली तुम्ही तशी पंचांना पण शिक्षा द्या ना. मग पंचांना नको काही शिक्षा व्हायला. आज 9-10 वर्ष पोरावर अन्याय चाललाय त्यांचा. पण आज जिल्ह्याला पण किती वेळा कुस्त्या झाल्या, त्यांनी असाच वेगळाच निर्णय दिला. आता पण फक्त पोराचं काय म्हणणं होतं, तुम्ही रिप्लाय दाखवा. याच्या पलीकडे पोर शिव्या कसं काय देईन? आदल्या दिवशी तो मॅट्रो चालला खेळायला, त्यावेळेस पण पोराला त्यांनी शिव्या दिल्या. मग पंचांनी शिवी दिली. काय द्यायची काम होतं? 3 वेळा मॅटवर जाण्याआधी पंच बोलत नाही, खरं तर वहिनीच्या पद्धती पाहिलं की खरं तर महाराष्ट्र केसरी तो एकदा झालेला आहे. आता 3ऱ्या वेळेस जर झाला असता याच्यामुळे कुठेतरी असं केलं जातं काय? डेफिनेटली महाराष्ट्र केसरी होणारच होते. पण काय केलंय, हे ठरवून टार्गेट केलेलं आहे. प्रत्येक वेळी तुमच्या मनाला लागेल तो पैलवान वर आणायचा, तो पैलवान बाजूला घ्यायचा. आणि आमच्यावर बंदी आणली, ठीक आहे. पण आता पंचांना शिक्षा काय? एवढ्या उशिरा तुम्ही मान्य करताय की हे चुकीचं आहे. आमच्यावरती बंदी आणली, पंचांना ह्या गोष्टीवर, या सगळ्यावर निर्णय काय? पंचांना शिक्षा काय? पण जेव्हा सामना झाला ना, पंचांनी पण टार्गेट केले. आमचा आता कॉन्टॅक्ट झालं त्यांच्याशी. प्रत्येक कुस्तीला जाण्याआधी पंच त्यांना खोचकपणे बोलत होते. आणि पंचांनी आधी शिवी दिली. ते फक्त न्याय मागायला गेले होते. आम्हाला काही नाही, फक्त रिव्ह्यू पाहिजे होता. तुमचं शिवराजशी बोलणं झालंय का? काय त्याची परिस्थिती, म्हणजे काय त्याचं म्हणणं आहे एकंदरीत? काहीच नाही. तर त्याच्या आता 10-0 सगळ्या कुस्त्या झाल्या. 10-0 कुस्त्या आल्या. आम्ही म्हणलं आता महाराष्ट्र केसरीचा गेलाच होता सेमीफायनलला. पण तो काय म्हणला, मी अजून मिनिटं त्याला राहिले होते ना कुस्ती करायला. तो म्हणला फक्त आम्हाला रिप्लाय दाखवा. पंचांनी रिप्लाय दाखवाय नको का? आणि काही न पाठ टाकावता त्यांनी लगेच त्याला घोषित केला. करू द्या घोषित, तो माझा आहे, हा माझा आहे. पण असं खोटं का करायचं? मग तुम्ही पंचांनी का ना खोटं का करायचं? फायनल सामन्यामध्ये सुद्धा गायकवाडने सामना सोडून गेलाय. त्यांच्या बाबतीत खोटच केलंय ना. मग आता दोन्ही पोरांना, अशा काका पवारच्या पोरांना असं का करतात? दरवर्षी असंच का निर्णय घेतात ते? मग एवढे चांगले मल्ल असून आज तुम्ही गरीबाच्या मूल्यावरच अन्याय करताय ना. आणि 3 वर्ष सांगताय की निलंबित करणार. आणि तुम्हाला काय शिक्षा करणार? मग याच्या पंचांना काय शिक्षा देणार आहे? हा, दरवर्षी असेच करतात. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की जो निर्णय पंचांनी दिला, मात्र ह्या 2 मल्लांची काय चूक, आणि जर पंचांनी असा निर्णय दिला असेल तर पंचांवरती काय कारवाई करणार, अशीच मागणी या ठिकाणी राक्षाच्या कुटुंबाने केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा अभिषेक समी, सुनील TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.